हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपण सर्कल हा चॅप्टरचा इम्पॉर्टंट थिअरी पार्ट बघणार आहोत. क्लास 11चा चॅप्टर आहे. यू कॅन एक्सपेक्ट ॲटलिस्ट वन क्वेश्चन इन JEE अँड वन क्वेश्चन इन MSTCET. म्हणजे दोन्ही एक्झामिनेशनमध्ये मिनिमम एक क्वेश्चन तरी या चॅप्टरवरती आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सर्कल चॅप्टर सुरू करण्याआधी आपण त्याचे इम्पॉर्टंट जे कन्सेप्ट्स आहेत, जे आपण 10th पर्यंत शिकलेलो आहोत, ते आज आपण बघणार आहोत. मला सांगा, जेव्हा जेव्हा आपण सर्कल म्हणतो त्यावेळेस आपल्याला काय डोळ्यासमोर येतं? सर, मला सर्कलची डेफिनेशन माहिती आहे. इट इज द सेट ऑफ पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. त्याला आपण काय म्हणतो? सर्कल म्हणतात. बरोबर आहे का नाही? आता हे झालं बेसिक डेफिनेशन ऑफ सर्कल. तुम्ही जर पाहिलं असेल, क्लास 6 to 7 पर्यंत आपण सर्कल पाहिलं, एरिया ऑफ द सर्कल पाहिलं. तोच चॅप्टर जेव्हा क्लास 10th मध्ये आला त्यावेळेस आपण एरिया ऑफ द सर्कल आणि त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स जसं की रेडियस असेल, डायमीटर असेल, टँजंट असेल, या गोष्टींची आपण माहिती घेतलेली आहे. बरोबर आहे की नाही? सो आज आपल्याला काय करायचं आहे, सर्कल जे 11thला जो आहे चॅप्टर, त्यामध्ये आपल्याला इक्वेशन्स ऑफ द सर्कल स्टडी करायचं आहे. आले का लक्षात? जसं आपण स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये क्लास 11चं पूर्ण काय बघितलेलं आहे, स्टँडर्ड इक्वेशन्स ऑफ द लाईन्स बघितलंय, त्याचप्रमाणे सर्कलमध्ये सुद्धा आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन्स ऑफ द सर्कल्स आणि त्याचे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स शिकायचे आहेत. आले का लक्षात? सो सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी एकदम काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आपण पहिल्यांदा सर्कलचं बेसिक्स पार्ट बघूया. काय सांगितलंय सर बेसिक्समध्ये? सर्कल इट इज द सेट ऑफ पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर इज कॉल्ड सर्कल. आता सर्कलमध्ये काय काय असतं सर? आपल्याला माहित पाहिजे. रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर टू द एनी पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. बघा, मी इथं डायग्राम काढली आहे. इथं तुम्ही इम्पॉर्टंट पॅरामीटर्स बघू शकतात. सर, रेडियस इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर टू द एनी पॉइंट ऑन द सर्कल. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. सर, याला काय म्हणायचंय सर? एरिया इनक्लोज बिटवीन टू रेडियसेस अँड द करस्पॉन्डिंग आर्क इज कॉल्ड सेक्टर. हे क्लास 10th मध्ये ऑलरेडी झालंय, मी फक्त ओव्हरऑल रिकॉल करतोय. त्यानंतर सर, व्हॉट इज द सेगमेंट? सेगमेंट इज नथिंग बट द एरिया इनक्लोज बाय एनी कॉर्ड अँड द करस्पॉन्डिंग आर्क इज कॉल्ड सेगमेंट ऑफ द सर्कल. जसं आता ऑब्विसली सर, डायमीटर हा कधी असतो? जेव्हा इट इज द लॉंगेस्ट कॉर्ड बट विच इज अ पासिंग थ्रू ओरिजिन, त्यालाच आपण काय म्हणतो? डायमीटर. अँड डायमीटर इज ऑलवेज डबल द रेडियस ऑफ द सर्कल. वी कॅन ड्रॉ द इन्फायनाइट नंबर ऑफ रेडियसेस फॉर दिस सर्कल. ओके, हे झाले बेसिक पॅरामीटर्स. त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं, बघा सर, लक्ष द्या, बघू शकता आपण सेक्टर आणि सेगमेंट हे बघितलेलं आहे. सेक्टर म्हणजे काय? एरिया इनक्लोज बिटवीन टू रेडियस अँड द करस्पॉन्डिंग आर्क इज कॉल्ड सेक्टर. पण याच्यात सुद्धा मायनर सेक्टर आणि मेजर सेक्टर दोन टाइप्स असतात. मायनर म्हणजे काय? जो छोटा पार्ट आहे सर्कलचा त्याला आपण मायनर सेक्टर म्हणतो, आणि जो मोठा पार्ट आहे त्याला आपण मेजर सेक्टर म्हणतो. आर्क म्हणजे काय असतं सर? इट इज द स्मॉल पार्ट ऑफ द सर्कल, त्याला काय म्हणतो आपण? आर्क. बरोबर आहे का नाही? त्यानंतर सर, व्हॉट इज द एरिया ऑफ द सर्कल? याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल. बघा, व्हॉट इज द एरिया ऑफ द सर्कल सर? पाय आर स्क्वेअर. व्हॉट इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल सर? 2πr. हे बेसिक फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. व्हॉट इज द तुम्ही इथं बघू शकता की एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर अँड सर्कम्फरन्सचा किती आहे? 2πr. सर, circumference is nothing but the total length of the circle. When we break the circle and we measured it is at the distance, it will give you total length of the circle. That will be a circumference of the circle. दुसरा महत्वाचा पार्ट सर, अजून सर्कल मध्ये काय काय बघितलंय आपण? सर, बेसिक काही पॅरामीटर्स बघितलेत, जसं की टँजंट. कशाला म्हणतो आपण टँजंट? तुम्ही पाहू शकता या सर्कल मध्ये, द लाईन विच टचेस द सर्कल ॲट अ सिंगल पॉइंट P is called tangent of the circle. What is the normal, guys? Normal is the line which is a perpendicular to the tangent. बरोबर आहे की नाही? Which is a perpendicular to the tangent and touches the circle at a point. त्याला काय म्हणतो आपण? नॉर्मल म्हणतो. बघू शकता तुम्ही इथं, tangent and normals are perpendicular to each other.
That means they are making an angle of 90 degree with each other. Next, what is meant by secant? Sir, secant is the line which intersects any 2 points on the circle is called secant. बरोबर आहे की नाही? हे आपल्याला बेसिक झालेलं आहे बघा. सिकेंट असेल, टँजंट असेल, नॉर्मल असेल. बरोबर आहे? सर, how many tangents we can draw to the one circle? Sir, we can draw the infinite number of tangents to the circle. बरोबर आहे की नाही? आपण इन्फायनाइट नंबर ऑफ टँजंट्स ड्रॉ करू शकतो. जर एक सिंगल सर्कल असेल आणि त्या सर्कलच्या आउटसाइड पॉइंट आहे, तर त्या पॉइंट पासून मी किती टँजंट ड्रॉ करू शकतो? सर, वी कॅन ड्रॉ अ मॅक्सिमम 2 tangents टू द सर्कल. आलंय का लक्षात? आपल्याला टँजंट्स, इक्वेशन्स ऑफ सर्कल्स, कंडिशन ऑफ टँजन्सी हे वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला बघायचे आहेत या सर्कल चॅप्टरमध्ये. किती पॉईंट्स बघायचे आहेत बघा. हे झालं बेसिक्स. पण नेमकं आपल्याला 11च्या सर्कलमध्ये काय बघायचं आहे? फर्स्ट जो टॉपिक आहे आपला, स्टँडर्ड इक्वेशन्स ऑफ द सर्कल्स इन डिफरंट फॉर्म्स. सेकंड टॉपिक, इक्वेशन्स ऑफ टँजंट्स टू द सर्कल. थर्ड पॉइंट, कंडिशन ऑफ टँजन्सी टू द सर्कल. अँड द लास्ट वन, डायरेक्टर सर्कल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. चला, नेक्स्ट पॉइंट जो बघायचा आहे आपल्याला, लक्ष द्या. मी काय सांगितलं होतं? फर्स्ट पॉइंट इज द स्टँडर्ड डिफरंट इक्वेशन्स ऑफ द सर्कल्स और द इक्वेशन्स ऑफ द सर्कल्स इन डिफरंट फॉर्म्स. असे टोटल 3 फॉर्म्स आहेत ज्या फॉर्म यूज करून आपण इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड आउट करू शकतो. त्यातला जो पहिला फॉर्म आहे तो आहे स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म कशाला म्हणायचं? स्टँडर्ड फॉर्म इज द फॉर्म ऑफ द सर्कल in which the center of the circle is at origin and having radius r. म्हणजे म्हणायचे काय त्यांना की जे पण आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये सर्कल ड्रॉ करणार आहोत त्या सर्कलचा जो सेंटर असेल तो ओरिजिन वर असेल, म्हणजे 0,0 वरती असेल, आणि त्या सेंटरची जी रेडियस असेल किंवा त्या सर्कलची जी रेडियस असेल ती r असेल. तर अशा टाईपच्या इक्वेशन्स मध्ये आपण इक्वेशन ऑफ सर्कल काय घेतो? तर दॅट इज द x² + y² = r². सर, आता हे डायरेक्टली इक्वेशन कसं आलं? Sir, we know the distance formula that we have already studied in the class 10th examination or in the syllabus. That is, distance between any 2 points will be a square root of x2 - x1 bracket square plus y2 - y1 bracket square. इथं मी सिंपल भाषेत प्रूफ दिलेलं आहे. लेंथ ऑफ OP, that is the radius, which is equal to root of x - 0 bracket square plus y - 0 bracket square = r. That means your इक्वेशन ऑफ द सर्कल इज x² + y² = r². जर मी तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल दिलंय मी त्या ठिकाणी, जर एखाद्या सेंटर सर्कलचं सेंटर हे 0,0 असेल आणि जर रेडियस जर 5 युनिट्स असेल, तर व्हॉट विल बी द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द सर्कल? x² + y² = 25. समजलंय का? फक्त आपल्याला रेडियस दिलेली त्या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. सिमिलरली जर मी रेडियस 9 दिली तर काय येईल इक्वेशन? सर, x² + y² = 81. This is our required standard form of the equation of the circle. Okay guys, I hope हा फॉर्म सगळ्यांना समजला असेल. So let's discuss the second form. जो सेकंड फॉर्म आहे आपला टू फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल, दॅट इज सेंटर रेडियस फॉर्म. बघा, जर एखादा फॉर्म मी म्हणतोय सेंटर रेडियस फॉर्म आहे, म्हणजे त्या फॉर्म मध्ये काय दिलेलं असेल? ऍक्च्युली सेंटर ऑफ द सर्कल इज गिवन अँड द रेडियस ऑफ द सर्कल इज ऑल्सो गिवन. म्हणजे सेंटर कसा आहे? नॉन ओरिजिन आहे. तुम्ही पाहू शकता, दिस इज द x ॲक्सिस, y ॲक्सिस, दिस इज द ओरिजिन 0,0 and the circle is drawn in the first quadrant having the coordinates of the center, that is O dash, h, k, and r is the radius of the circle where p is the any point on the circle. बरोबर आहे? तर अशा टाईपच्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन ऑफ द सर्कल कसं फाइंड करायचं आहे बघू शकता. सर, सेम फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ O dash p? Sir, this is the radius of the circle. How can we find distance between 2 points? By using distance formula. So apply that. X minus h bracket square plus y minus k bracket square = r². This is our required center radius form. You can see here detailed proof. Just using the distance formula we have find this equation. Okay, काय अवघड आहे का? सेंटर इथं नॉन ओरिजिन असेल, दॅट इज h, k, and रेडियस दिलेले असेल. जर एक एक्झाम्पल घेतलं मी, सर, फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल having center O dash 2,4 and the radius is 4, then equation of the circle is काय सर? x minus 2 bracket square plus y minus 4 bracket square = 4². Simplify करा. So your final equation becomes
x square plus y square minus 4x minus 8y plus 4 equal to 0. And this is our required equation of the circle by using center radius form. Okay guys, काय अवघड आहे का center radius form मध्ये? Sir, center is given and radius is given. What is the first form? Origin is given and radius is given. इथं काय दिलंय? सेंटर दिलाय h, k. ते आपल्याला इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. ओके गाईज, सगळ्यांना समजलाय? चलो, नेक्स्ट सी द नेक्स्ट फॉर्म ऑफ द सर्कल, that is diameter form. What is the third form of the circle? That is diameter form. तर त्याच्या फॉर्मच्या नावामध्येच त्यांनी एक्सप्लेन केले की काय दिलेलं असेल. सर, in this form end points of the diameter are given. That means you can see in the diagram end points. This AB is the diameter of the circle and point A is x1 y1, point B is x2 y2. Okay, point B is x2 y2 and point P is the any point in the semicircle x comma y. आपल्याला माहिती आहे सर, the angle inscribed in a semicircle is always a right angle triangle. म्हणजे जर इथे अँगल असेल तो किती असेल? 90 डिग्री असेल. ओके, मग मला सांगा, आपल्याला प्रूफ करून याचं इक्वेशन ऑफ द सर्कल फाइंड करायचं आहे. मला सांगा, इफ द लाईन AP is perpendicular to the PB, that means slope of AP into slope of BP should be equal to किती असायला पाहिजे? -1. सर, आपण स्ट्रेट लाईन मध्ये ऑलरेडी बघितलंय की स्लोप ऑफ टू परपेंडिक्युलर लाईन्स, मल्टिप्लिकेशन ऑफ द स्लोप्स ऑफ द टू परपेंडिक्युलर लाईन्स इज ऑलवेज इक्वल टू किती? -1. बरोबर आहे? तोच कन्सेप्ट आपण इथे वापरलाय. स्लोप कसा फाइंड करायचा? इफ वी नो द 2 पॉइंट्स ऑन द लाईन, 2 पॉइंट that is y2 minus y1 upon x2 minus x1. बघा, y minus y1 upon AP चा स्लोप घेतला या ठिकाणी. AP चा स्लोप काय येणार आहे? AP चा स्लोप y minus y1 upon x minus x1. Then slope of BP, सर y minus y2 upon x minus x2. सिम्प्लिफाय करा, हे राईट साइडला जाईल and you will get the final equation, that is x minus x1 into x minus x2 plus y minus y1 into y minus y2 equal to 0. This is required diameter form of the सर्कल. काय अवघड आहे का? मला सांगा बरं, इथं काय अवघड आहे? डायमीटर फॉर्म मध्ये काय दिलेलं असेल? सर, एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर आर गिवन, देन यू कॅन इझिली फाइंड आउट द इक्वेशन ऑफ द सर्कल. सर, in this lecture we have studied the 3 different forms of the circle, that is standard form, that is origin is 0, 0 and radius is given. Second, center radius form, center is non-origin and radius is given. And third form, diameter form, that is end points of the diameter are given. Then how can we find the equation of the circle? So this will be your standard formula. I hope guys सगळ्यांना हे तिन्ही फॉर्म एकदम व्यवस्थित समजलेले आहेत. तरी तुम्हाला जर कोणत्या एखाद्या क्वेश्चन्समध्ये डाऊट असेल तर किंवा कन्सेप्टमध्ये डाऊट असेल तर तुम्ही तुमचा क्वेश्चन किंवा डाऊट कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकतात. ओके गाईज, थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट सेशन.